म्हणजे जनरल आहे म्हणजे पॅनिक होणे हा काही विषय आहेच आहे, पण जनरल हे असेल तर तुम्ही बघा, ते असेल तर प्रिकॉशन घ्या. पॅरासिस वगैरेला सिम्पटम्स घेऊनच येतो जेव्हा येतो तेव्हा, पण आपल्याला जेव्हा आता येतील आपल्याला तर, कारण आता हा म्हणजे कंटॅमिनेशनसाठी आपण सोर्सला आयडेंटिफाय नाही करू शकत आहे, त्याला आपण मॅनेज. घरामध्ये फक्त इम्युनोग्लोबुलिनचे इंजेक्शन जातात. MJPJYमध्ये त्याला 2 लाखाची प्रोव्हिजन पर पेशंट केलेली आहे, पण MJPJYच्या सोयी सगळ्याच ठिकाणी उपलब्ध, ज्या ज्या रुग्णालयांमध्ये आहे त्या रुग्णालयामध्ये मग या उपचाराची सोय असेलच असं नाही, कारण न्यूरोलॉजीचे पेशंट सगळ्याच ठिकाणी ठेवणं शक्य होत नाही. दुसरं म्हणजे या रुग्णांना ॲसेंडिंग पॅरालिसिस असतो. पहिल्यांदा फक्त खालच्या पायांमध्ये अशक्तपणा जाणवतो, हळूहळू टोंगळ्यामध्ये, हळूहळू कमरेपर्यंत आणि हळूहळू होता होता जेव्हा छातीपर्यंत त्याचा पॅरालिसिस येतो तेव्हा त्या पेशंटला त्याचा मृत्यू ओढवू शकतो. आणि याच्यामध्ये ड्युरेशन असतो, याच्यामध्ये वेळ असतो अवेलेबल आपल्याला, ते एकाच दिवसामध्ये तो इतका प्रोग्रेस होत नाही.